काळात तशा खेड्यापाड्यातल्या लोकांना विचारलं कितवी तुम्ही शिक्षण किती झालं, ते म्हणतात नॉन मॅट्रिक झालं. त्याचं कारण मला जी सुरुवातीला मातृभाषेतून जगाची भोवतालाची ओळख झालेली असते त्याच भाषेतून मला शिकायला मिळालं तर भाषेचा ताण कमी होतो. खिडकीतून मी का पाहतो तर इथे जे चाललंय ना त्याच्यात माझं मन लागत नाही आणि मन न लागण्याला भाषा एक फार प्रमुख कारण आहे. आणि शेवटी साहित्यात काय असतं की आपण हे सगळं बघत असतो पण नेमका सांगायसारखा अनुभव कोणता आहे हे जेव्हा लेखकाला कळतं तेव्हा तो गोष्ट लिहितो. आवडतं शहर अंबेजोगाई की छत्रपती संभाजीनगर? आता मला छत्रपती संभाजीनगरच आवडतं कारण मी इथेच राहतो आणि इथेच सगळं हे करतो. पण त्याच्यापेक्षा मी जे जन्मलो ते गाव सगळ्यात जास्त आवडतं. मला क्रिकेटर व्हायचं होतं. मी खूप अंडर 16 पर्यंत खेळलो. मी खूप ओपनिंग बॅटिंग करायचो, मी कीपिंग करायचो आणि मला तेव्हा स्वप्न सगळे क्रिकेटरचे पडत होते. 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात हे जे मागितलं, माझं मागणं काय आहे? कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागा, आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर, चिमुरड्यांचे खिसे भरून राहावे चॉकलेट गोळ्यांनी, सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओचांना राहावा दिवसभर. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या या स्पेशल भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा भाग काहीसा स्पेशल आहे कारण आपण अशा व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहोत ज्यांच्या कवितांनी आपलं बालपण अगदी बहरलंय. आपण आज जरी त्या कविता कधी वाचायला घेतल्या तर आपण क्षणार्धात आपल्या बालपणात रमून जातो. जिंगल टून्सवरचे जे गाणे आपण लहानपणी ऐकायचो त्यातले अनेक गाणी ज्यांनी लिहिलेले आहेत ते प्राध्यापक दासू वैद्य सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. लहानांमधील मोठ्यांसाठी आणि मोठ्यांमधील लहानांसाठी ते आजवर बालकविता लिहित आलेले आहेत. कवितेचा, चष्मेवाली, झुळझुळ झरा, गोलम गोल असे त्यांचे अनेक बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि आजच्या भागात आपण त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करते सर. तुम्हाला नुकताच डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती पुरस्कार मिळालाय, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि आम्हाला त्या पुरस्काराबद्दल थोडंसं सांगा. लक्ष्मीनारायण बोल्ली हा जो सोलापूरमधनं दिलेला पुरस्कार आहे, मराठवाडा महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूरतर्फे. लक्ष्मीनारायण बोल्ली हे फार मोठं अनुवाद क्षेत्रातलं नाव आहे. ते स्वतः तेलुगू भाषिक आहेत आणि त्यांनी तेलुगू भाषेतल्या साहित्यकृती मराठीत आणल्या आणि मराठीतल्या साहित्यकृती तेलुगूत नेल्या. असं एक फार सुंदर त्यांनी दोन भाषेत सेतूसारखं महत्त्वाचं काम केलेलं आहे. ते उत्तम कवी होते. त्याच्याबरोबर त्यांनी कादंबरी लेखन केलं आहे. तौलनिक साहित्य ज्याला आपण कम्पॅरेटिव्ह लिटरेचर म्हणतो त्याच्यामध्ये त्यांचं मोठं काम आहे. अशा एका साहित्यिकाच्या नावाने ते दरवर्षी पुरस्कार देतात आणि त्या पुरस्काराचा निकष असा असतो की एकूण त्या लेखकांनी कवींनी किती समग्र काम केलेलं आहे त्याचा विचार करून तो पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार माझ्या सगळ्या लेखन प्रवासाच्या निमित्ताने मला देण्यात आला. ओके. आत्ता तुम्ही म्हणालात की तुमचा हा सगळा प्रवास, तर कवी दासू वैद्य ही ओळख निर्माण व्हायच्या आधीचे दासू कसे होते? तुमचं बालपण आणि इथपर्यंतचा सगळा प्रवास आम्हाला सांगा. बालपण हा खरं तर माझा खूपच असा आस्थेचा आणि ज्याला आपण वीक पॉईंट असं म्हणतो तो असा आहे की साधारणतः मुलाखतीत जेव्हा असा प्रश्न विचारला जातो की तुमचं बालपण कसं होतं, तुम्ही लहानपणी काय वाचन केलं, तर मोठी संधी असते सांगायला की मी 4थीत असताना काफका वाचला किंवा 3रीत असताना मी रामायण वाचलं, 5वीत असताना मी सार्त्र वाचला, असं मी म्हणायला काहीच हरकत नाही आणि आज तुम्ही सगळे ऐकून पण घ्याल कारण माझी मुलाखत आहे. पण असं मी काही वाचलं वगैरे नाही. त्याचं कारण मी ज्या छोट्या गावामध्ये वाढलो, जन्मलो, त्या गावामध्ये वाचणे असं पुस्तक वाचणे असा काही प्रकार नव्हता. पण जेव्हा मी असं म्हणतो मी काही पुस्तकं वगैरे लहानपणी वाचली नाही तेव्हा लौकिक अर्थाने मी वाचलं नसलं तरी बाकी जे पुस्तकाबाहेरचं जग मी वाचलं ते फार अफाट होतं.
म्हणजे तिथे जे मी कॅरेक्टर्स पाहिले, व्यक्तिचित्र पाहिले किंवा किरदार पाहिले, ते मला अजून कुठल्याही कादंबरीत सापडले नाहीत किंवा कुठल्याही लेखकाच्या लेखनात मला ते सापडले नाहीत. किंवा तिथे मी जे कवितेसारखे क्षण, म्हणजे काय क्षण असतात की उदाहरणार्थ आपण आमराईमध्ये घुसलेलो आहोत आणि आमराईमध्ये रितसर घुसण्यात मजा नसते, चोरून घुसण्यात मजा असते. म्हणजे पेरूच्या बागेमध्ये तुम्ही गेलात, रितसर त्याला 1 रुपया दिला, एक पेरू घेतला, तर तो पेरू तेवढा चविष्ट नाही लागत. पण तेच जर तुम्ही तारेच्या कुंपणातून वाकून तुमचं शर्ट अडकतं, त्याला फाटतं आणि मग त्याचा डोळा चुकून जेव्हा तुम्ही एक पेरू तोडता, तो फार चविष्ट असतो. तर अशा सगळ्या चवी घेत घेत मी ते काव्यात्मक क्षण जगलो. किंवा लहानपणी मला असं आठवतं की आपल्याकडे अलाराम नावाचं आपला एक प्रकार असतो की अलाराम लावतो आणि आपण उठतो. तर आमच्याकडे सकाळी मला उठवायला, मला म्हणजे त्या गावाची रीत होती, कोण येत होतं, ते गोंधळी येत होता आणि आमच्या दारावर सुंदर अशी त्याची संबळ असायची, अशा कपाळभर त्याच्या कुंकू लावलेलं असायचं, गळ्यावर अशा कवड्याच्या माळा असायच्या आणि तो असा जो काय ते संबळ वाजवायचा आणि आंबेचा गोंधळ म्हणायचा. तेव्हा आम्ही अंथरणातून कुस बदलून आळोखे पिळोखे देऊन उठायचो. ते आमचा अलाराम होता. म्हणजे समृद्धी काय असते, म्हणजे रूढ अर्थाने बाकी गोष्टी नसतील, पण ही जी समृद्धी होती शेतमळ्याची, नदीची, नदी नावाचं मोठं प्रकरण आहे की नदीवर आपण 1 तास बोलू शकू, इतक्या नदीतल्या गोष्टी असू शकतात. की नदीत कासव धरणे किंवा नदीमध्ये जाऊन तुम्ही पोहणे, डुंबणे, म्हशीसारखं तिथे बसून राहणे खूप वेळ, किंवा वेगवेगळ्या विहिरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या मारणे. म्हणजे आमच्याकडे त्याला इकडे काय अजून वेगवेगळा शब्द असते, एक मुटका मारणे असं म्हणतात. म्हणजे वरतून मांडी घालून उडी मारायची, मग त्या पाण्यात उडी मारल्यानंतर अशी एक शेंडी येते, पाण्याला शेंडी येते, मग कुणाची शेंडी जास्त उंच अशी शर्यत. किंवा 10 पैसे पाण्यात टाकायचे आणि मग ते शोधून आणायचे खालून, मग ती चहाची शर्यत, अमुक तमुक. तर ही जी समृद्धी होती. किंवा तमाशे मी पाहिलेत, म्हणजे हे आता मी सांगतोय पण तेव्हा हे सांगायला संमत नव्हतं, म्हणजे मी चोरून तमाशे पाहिलेत असं म्हणायला पाहिजे. तेव्हाचं मला ते गण गवळण बतावणी, खरं तर तमाशा इतकी अस्सल भारतीय कला आहे, पण आपण तिला बदनाम केलं की तमाशा म्हणलं की लोक असे जरा डोळे वटारतात. पण तमाशा ही खूप अस्सल भारतीय. आपण जे नाटक करतो ना आता, ते आपल्याकडचं नाहीये, ते आपण तिकडून घेतलेलं आहे पाश्चिमात्याकडून. पण तमाशा हे आपलं मूळ नाटक आहे. पण ते तमाशे पाहण्यामध्ये जी मजा असते, किंवा जत्रा असते, किंवा आमच्या गावामध्ये दरवर्षी 2 अस्वल घेऊन एक माणूस यायचा, दरवर्षी यायचा. पूर्णा नावाचं स्टेशन आहे, तिथून तो यायचा आणि मग तो गावभर फिरायचा. आता तो आमच्या दरवाजात आला तर त्याला काहीतरी दिलं खायला, त्या काय दाणे किंवा काय धान्य दिलं, पैसे दिले. मग त्याच्यात असते शुभ समजायचे की लहान मुलाला त्याच्या पाठीवर बसवायचे, त्याच्या केसाचं ताईत करून काहीतरी गळ्यात बांधायचे लहान मुलाच्या, असे काहीतरी एक समज होती. आणि मग ते कासव सगळ्यांच्या घरी जाताना आम्ही त्याच्याबरोबर जसं काय करवले असल्यासारखे फिरायचो. आणि त्या कासवाला जेव्हा गावाच्या बाहेर संध्याकाळी पाठवून द्यायचो तेव्हा त्याला बाय बाय करून, म्हणजे ती आपली जबाबदारी आहे. गावात कुणाकडे मृत्यू झाला तर आपण तिथे आधी हजर पाहिजे. आता खरं काय काम आहे तिथे, पण नाही. मग तिथे कोणीतरी गेलंय तर त्याच्या अंगणात जाऊन उभं टाकायचं, मग बघायचं, मग त्याची कुठून तरी खेड्यातून एक लेक येते, तिची वाट पाहायला जाते. म्हणजे हे जे थिएटर म्हणा, हे जे कथानक म्हणा, हे जे काव्य म्हणा, मी जेव्हा म्हणतो मी पुस्तकं वाचली नाहीत, तेव्हा ह्याच्यातून मी जे वाचत गेलो जिवंत, तर ते खूप श्रीमंत करणारं होतं. ते खरं तर मी त्याचा मोह आवडतो, ते खूप वेगळ्या विस्ताराने आपल्याला अजून सांगता येऊ शकतं. आत्ता तुम्ही हे तर सांगितलं की या सगळ्यातूनच तुम्हाला नक्कीच, आता तुम्ही ज्या कविता लिहिता, मी जेव्हा तुमचे पुस्तकं मी वाचले तेव्हा मला पण ते अगदी खूप भावल्या की अरे खरंच हे असंच होतं. तर यातूनच तुम्ही हे सगळं लिहित असणार. पण आता एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं, खरंच ही कल्पना, ही तुमच्या कवितेची खरंच खूप कल्पक अशी ही कल्पना आहे. तर यावर अशी एखादी खूप छानशी एखाद्या लहान मुलाची प्रतिक्रिया तुम्हाला कधी आलेली आहे, एक अशी की कायम लक्षात राहील बाबा ही प्रतिक्रिया? बरेचदा काय होतं की खूप अशा प्रतिक्रिया येतात. म्हणजे त्याच्यातली गंमत अशी आहे की आता हे एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं, हे फारच लोकप्रिय मुलांमधलं गाणं. कारण मुलांना ती कल्पना फार आवडते की पोटात बी जातं आणि आपलंच झाड होतं आणि आपल्या डोक्यावर एक पोपट राहायला येतो, काहीतरी पोपट कानात जातो, खार राहायला येते वगैरे, अशी जी एक फॅन्टसी ज्याला म्हणतात, तर मुलांना फॅन्टसी फार आवडते. तर बरेचदा म्हणजे आठवणी खूप सांगता येतील, पण त्याच्यामध्ये कवितेबद्दलची आठवण सांगायची तर बरेचदा काय होतं, मी कुठेतरी जातो कुठेतरी गावला, मग ते म्हणतात अरे
तुम्ही आमच्याकडे या. म्हणलं हो चला जाऊ आपण. मग चहा प्यायला काहीतरी त्यांच्या घरी जातो. मग ते काय असतं आपल्याकडे एक अशी गंमत असते की छोटं मूल असतं. मग त्या मुलाची आपल्याला हा अमुक अमुक, मग हा फार छान चित्र काढतो बरं का, वा वा तुझे चित्र दाखव, आपण कौतुक करतो. तसं कुठल्या तरी घरी मी एकदा गेलो मित्राच्या घरी आणि मग तो म्हणे की हा फार छान कविता म्हणतो. मला अरे वा फारच छान, तू म्हण बरं कविता. मग त्यांनी म्हणायला सुरुवात केली मस्त डान्स करत आमच्या समोर की एक दिवस अचानक पोटामध्ये बी गेलं वगैरे. आणि मी पण ते ऐकायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं की त्या लहान मुलाला जाऊ द्या पण त्याच्या वडिलाला माहीत नव्हतं की हे मी लिहिलेलं आहे. तर असा जो एक आनंद असतो की आपण शब्द लिहितो ते आपले असतात, पण नंतर जेव्हा ते समष्टीचे होऊन जातात, ते मुलांसाठी लिहिलंय आणि ते शब्द जर मुलांचे झाले तर याच्यापेक्षा मोठा आनंद कवीला नसतो. तर असे अनुभव जेव्हा जेव्हा येतात तेव्हा असं वाटतं की खरा आपल्याला लिहिण्याचा आनंद तो आहे. वा, खूपच कमाल. तुम्ही अनेक चित्रपटांसाठी आणि मालिकांच्या शीर्षक गीतांसाठी सुद्धा लेखन करता. तर बालकविता लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आणि या सगळ्या चित्रपट गीत किंवा शीर्षक गीतं यासाठी एक वेगळी विशिष्ट पद्धत तुम्ही वापरता का? आणि त्याला लागूनच असा प्रश्न आहे की त्यावेळेसचा अनुभव, सावरखेड एक गाव या चित्रपटाच्या वेळेसचा तुमचा तो चित्रपट गीतांचा लेखनाचा अनुभव आम्हाला थोडक्यात सांगा. काय होतं की आपल्याकडे स्क्रीन म्हणजे चित्रपट असं म्हणलं की आपल्याकडे त्याला एक असं लागून ग्लॅमर असतं. त्यामुळं सगळ्यांना चित्रपट वगैरे म्हणलं की त्यांचे डोळे असे विस्पारतात, अरे वा वा असं. पण मुळामध्ये मला याची जाणीव आहे की मी मुळात कवी आहे. मी कविता लिहिणारा माणूस आहे आणि मला ते फार मूलभूत माझी ओळख वाटते. म्हणजे उदाहरणार्थ कसं की मी कवी आहे असं का सांगतो, त्याचं कारण समजा मी जर तुला म्हणालो की बाबा तुझ्याकडे किती पैसे आहेत, तर तू म्हणालीस 1 रुपया आहे, तर पुन्हा मी तुला विचारायची गरज नाही तुझ्याकडे 20 पैसे आहेत का. तुझ्याकडे 1 रुपया आहे म्हणजे 20 पैसे आहेतच ना. तसं मी म्हणतो मी कवी आहे ना, मग बाकी सगळ्या गोष्टी आहेतच माझ्यापाशी. कारण कवी ही व्याप्ती किंवा त्याची जी व्याख्या आहे ती इतकी व्याप्त आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्याला फुटलेल्या फांद्या ज्या असतात. मी गीतलेखन करतो, फार मी कमी गीतलेखन केलंय. म्हणजे खूप असं काय म्हणता येईल गीतकार म्हणून खूप लिहित सुटलो असं नाही. जिथे मला काहीतरी कॉन्टेंट आहे म्हणजे आशय आहे असं वाटलं तिथे मी लिहित गेलो. म्हणजे तुकाराम सारखी फिल्म असेल, तुझे आत्ता उल्लेख केला सावरखेड एक गाव, तर हा चित्रपट अजय अतुल नावाचे आपले जे आमचे संगीतकार मित्र आहेत त्यांचा पहिला चित्रपट होता आणि माझा दुसरा चित्रपट होता. माझा तिसरा चित्रपट होता, त्यांचा पहिला चित्रपट होता. तर असे जे सिनेमे मी करत गेलो त्याचं कारण असं होतं की मी मुळात थिएटरमधून गेलेला आहे, कवितेमधून गेलेला आहे. आणि कवितेला फुटलेले गीतलेखन एक गोष्ट असेल, बालकविता असेल, या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्या फांद्या आहेत. आणि मला ज्याच्यात आनंद मिळतो की मला लिहिल्यानंतर हा आनंद मिळतो तर ते मी आवर्जून करतो. आता गीतलेखनात गंमत काय, जसं लहान मुलांचं आत्ता तू म्हणालीस तसं लहान मुलांसाठी लिहिण्यात गंमत काय असते, हे उदाहरणार्थ मी मोठ्यांसाठी कविता लिहिली, तू वाचलीस आणि समजा तुला ती आवडली नाही, तरी पण तू मला असं नाही म्हणणार की मला नाही आवडली ही कविता. तू म्हणणार वा वा छान आहे छान आहे. कारण काय असतं माहिती आहे का, आपण मोठे होतो म्हणजे काय, आपण फार सराईत झालेलो असतो, आपण फार चालाख झालेलो असतो. आणि त्याच्यापेक्षा एक चांगला शब्द म्हणजे आपण व्यवहारी झालेला असतो. आपण सारखे जपतो की तिचं मन काहीतरी दुखेल का, याचं मन दुखेल का, याच्यामध्ये आपण खऱ्या गोष्टी दाबून टाकतो. पण लहान मुलं अजून चालाक झालेले नसतात, व्यवहारी झालेले नसतात. त्यामुळं ते तुम्हाला खरी प्रतिक्रिया देतात. की त्यांना जर वाटलं, ते म्हणतात की ही कविता आहे त्याला वाच, त्याला बळजबरी नाही करता येत आपल्याला. त्याला आवडली कल्पना तरच तो म्हणेल हे छान आहे. तो छान आहे म्हणणार नाही, तो त्याच्यावर ऍक्ट करेल. आणि म्हणून मला लहान मुलांसाठी इतकी निर्मळ निष्पाप गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला तितकं लहान जितकं होता येत, म्हणजे मोठं झाल्यावर पुन्हा लहान होणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण मला हे सगळी चालाखी दुनियेची माहिती आहे, तरी पण ती बाजूला करून पुन्हा इनोसन्स म्हणजे निरागसता माझ्यात आणायची ही अवघड गोष्ट असते. तर मला ते फार आवडते की त्याच्यातली जी प्युअरिटी असते ना जगण्यातली. म्हणजे उदाहरणार्थ इथे एक जण कोणीतरी काहीतरी खात बसलंय, तर तुला मला ते खावं वाटतं, पण आपण मॅनर्स नावाची गोष्ट नाही तसं कसं काय म्हणायचं आपण. पण ते जर इथे लहान मूल बसला ते सरळ जाईल, तू म्हणेल मला द्या ते. हे जे ओपन आहे ना, त्याला ते काय उष्ट आहे अमुक आहे,
ते कोण आहेत, ओळखीचे नाहीत. म्हणून तू पण बघ की आपण जेव्हा लहान बाहेर चाललो होतो, बागेत कुठेतरी चाललो आणि कुणाच्या तरी आईच्या सोबत एक लहान मूल चाललंय, तिच्या आईची आपली ओळख नसते, त्या आईशी आपण बोलत नाही, पण त्या लहान मुलाला आपण काहीतरी टपली मारतो, त्याची काहीतरी गालगुच्चा घेतो. त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्या इनोसन्सची ओळखीची गरज नसते. तसंच गीतलेखनामध्ये सावरखेड एक गावची जी गोष्ट निघाली, तर त्या सावरखेड एक गावच्या वेळेस राजीव पाटील त्याचा दिग्दर्शक, तर चंद्रकांत कुलकर्णी एक पिंपळपान नावाची मालिका करायचे, तर त्याचं पण टायटल मी लिहिलं होतं. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांच्यासोबत मी नेहमीच असतो, तेव्हा होतो. तर इथे परतूरला आम्ही शूटिंग केली होती. तर राजीव पाटील तेव्हा चंद्रकांत कुलकर्णीचे असिस्टंट होते, असिस्टंट डिरेक्टर होते. तर तिथे आम्ही मग 8-10 दिवस मुक्काम होता परतूरला. शूटिंग चालायची रात्री 10, 11, 12. नंतर पुन्हा प्रसाद ओक होता, किशोर कदम होता. रात्री मग आम्ही गप्पा मारत बसायचो. तर मला एके दिवशी गप्पा मारताना राजीव पाटील म्हणाला, दासू सर, माझ्या डोक्यात एक अशी थीम आहे, मला फिल्म करायची. तर मी त्याला म्हणलं, राजू, तू ज्या दिवशी फिल्म करशील त्या दिवशी मी गाणी लिहून देईल तुला. ते म्हणला, बघा बरं सर, तुम्ही बदलताल पण. आम्ही म्हणलं, नाही, तू फक्त मला फोन कर, मी येणार की नाही बघ. आणि 1.5-1.5 वर्ष गेला, राजूचा फोन आला. ते म्हणे, आपण बोललो होतो परतूरला रात्री 1:30-2 वाजता गप्पा मारताना, तुम्ही म्हणालात मी लिहून देईल, माझी स्क्रिप्ट तयार आहे, मी वाचायला येतो, कधी येऊ? म्हणलं, ये तू बिलकुल. मग तो आला, आम्ही आमच्याकडे पटकथा वाचली आणि मग त्याच्यासाठी मी ती गाणी लिहिली. आणि गंमत म्हणजे अजय अतुलची ती पहिली फिल्म असल्यामुळे मग ते मुंबईला आम्ही गेलो रेकॉर्डिंगला. आणि तिथे गेल्यानंतर 13व्या मजल्यावर कुठेतरी ते सगळं आम्ही काम करत होतो. अजय अतुल तेव्हा नवीन होते, पण मला लक्षात होतं की हे अजय अतुल हे पुढचं फार लंबे रस्के घोडे आहेत वगैरे, त्यांचं काम करण्याची पद्धत. आणि आम्ही दिवसभर 3 दिवस काम करायचो तिथे, म्हणजे 3 दिवस काम केलं. तर दिवसभर काम करायचो, खालीच एक तळमजल्यावर तिथे एक रेस्टॉरंट होती, तिथे जाऊन थाळी खायची, म्हणजे जेवण करायचं, पुन्हा जाऊन काम करायचं. असं आम्ही सावरखेड एक गावचं. आणि ते गाणं इतकं हिट झालं, सगळीकडे वाऱ्यावरती गंध पसरला वगैरे, अशी खूप त्याच्यामधल्या खूप वेगवेगळे प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. सर, आता बदलती शिक्षण पद्धती NEP आणि यामध्ये साहित्याचं महत्त्व हे कसं टिकून राहायला पाहिजे आणि त्याला लागूनच लहान मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि तो एक उत्तम रसिक घडावा, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत आणि याचं शिक्षण पद्धतीशी कसं नातं आपल्याला जोडता येईल, याबद्दल थोडंसं सांगा. NEPचा जो आता नवीन सगळा भाग येतोय तो खरंच महत्त्वाचा आहे. थोडंसं काय झालंय की ते सगळं नव्याने होतंय, त्यामुळं जरा गोंधळ उडाला आहे. म्हणजे आपल्याला एखादी नवी गोष्ट आपण स्वीकारतो, जसं म्हणतो की गाडी जेव्हा रूळ बदलते तेव्हा खडखडाट होतो, तसं थोडं खडखडाट आहे, पण हरकत नाही. NEP मध्ये म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपली, त्याच्यामध्ये फार काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मला महत्त्वाची गोष्ट काय वाटते माहिती आहे, म्हणजे जे साहित्याशी सगळ्याशी धरून आहे किंवा एकूण शिक्षणाशी धरून आहे, अध्यापनाशी धरून आहे, अध्ययनाशी धरून आहे, ती म्हणजे तुम्हाला प्रादेशिक भाषेत म्हणजे तुमच्या मातृभाषेत ते शिकायला मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे, अभियांत्रिकी शिकायचं आहे किंवा वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे, पण हे तुम्हाला जर मराठीत मिळत असेल. काय होतं आपल्याकडे एक साधारण, तर आपण असा जर लक्ष दिलं तर जुन्या काळात अशा खेड्यापाड्यातल्या लोकांना विचारलं कितवी तुम्ही शिक्षण किती झालं, ते म्हणतात नाऊन मॅट्रिक झालं. नाऊन मॅट्रिक म्हणजे ते 10वी नापास आहेत. मग त्यांना विचारलं कसं काय बरं, कोणते विषय गेले, तर ते हमखास म्हणतात माझं इंग्लिश गेलं आणि गणित गेलं. आता हे इंग्लिश का जातं बरं, त्याचं कारण आहे ती आपली भाषाच नाहीये, ती अत्यंत वेगळ्या अशा सगळ्या भागातून वेगळ्या संस्कृतीतून आलेली भाषा आहे. आणि त्याच्यामुळे मग होतो काय, तिथे आपण अडखळतो. आता सुद्धा आपण इंग्रजी बोलतो म्हणजे कसं बोलतो, तर मला आधी गाय दिसते आणि मग तिचं मी काऊ करतो, मला आधी नदी दिसते मग तिचं मी रिव्हर करतो, आधी झाड दिसतं मग मी त्याचं ट्री करतो. बरोबर, मला ते झाडच दिसत असतं. त्याचं कारण मला जी सुरुवातीला मातृभाषेतून जगाची भोवतालाची ओळख झालेली असते, त्याच भाषेतून मला शिकायला मिळालं, तर भाषेचा ताण कमी होतो. सगळ्यात मोठी गोष्ट आकलनाची असते. समजा मला समोरच्याचं म्हणणं भाषा कळतच नसेल तर मी काय करतो, हे सगळं ऑफ करून टाकतो आणि खिडकीतून पाहत बसतो. खिडकीतून मी का पाहतो, तर इथे जे चाललंय ना त्याच्यात माझं मन लागत नाही. आणि मन न लागण्याला भाषा एक फार प्रमुख कारण आहे. तुम्ही त्याच्या भाषेत बोला बरं, त्याला कसं आवडतं.
म्हणून हे जे प्रशासकीय अधिकारी असतात ना, सगळे कलेक्टर वगैरे असे सगळे प्रशासनातले मोठे अधिकारी, त्यांना असं सांगितलेलं असतं की तुमची बदली आता महाराष्ट्रात होणार आहे, मराठीचा सराव करा आणि मोडकं तडकं का होईना तुम्ही मराठी बोला. आणि ते मग ते छान का गंमत आहे की ते इकडे येतात, आपल्याला माहिती त्यांची मराठी म्हणजे आम्ही दोघे गेले मग तिकडे बसले असं बोलतात ते, पण तरी आपल्याला कौतुक वाटतं की हा माणूस मराठी बोलतो, त्याच्याने तो कनेक्ट होतो. म्हणून नवीन शिक्षण पद्धतीमध्ये प्रादेशिक भाषेत किंवा त्याच्या मातृभाषेमध्ये शिक्षण द्यायची ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती साहित्याला पण पूरक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला खूप वाव आहे. म्हणजे आत्ता मी तुला सांगतो की जस्ट मी आता ते सध्या तपासतोय की यावर्षी त्या NEP मुळे मी काय दिलंय मुलांना, की मुलांना म्हणजे खरं तर ते आमचे काही ह्याचे भाषेचे विद्यार्थी आहेत, मराठी भाषेचे विद्यार्थी आहेत, तरी पण मी त्यांना असं सांगितलं की तुम्हाला अंतर्गत मूल्यमापन जे असतं, ज्याला इंटरनल असेसमेंट म्हणतो आपण, 40 मार्काला येते आता, 60-40 असा पॅटर्न आहे नव्या शैक्षणिक धोरणामध्ये. तर मी 40 मार्कापैकी त्यांना सांगितलं की 20 मार्क मी तुम्हाला कशाला देणार, आधी काय सांगायचं, मी एक निबंध लिहून आणा, ते लिहून आणायचे. मला असं नाही, आता तुमच्या सगळ्यापाशी मोबाईल आहे आणि तुम्ही छोट्या छोट्या गावातून आलात, आता तुमच्या गावाला मी सगळ्या नाही येऊ शकत, पण मला तुमचं गाव पाहायचं, मग मी कसं दाखवाल, तर तुम्ही काय करा, 10 मिनिटाची तुमच्या गावावर तुमच्या मोबाईलने केलेली एक डॉक्युमेंटरी तयार करा, एक माहितीपट तयार करा आणि तो सबमिट करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 20 पैकी मार्क देईल. तर माझ्याकडे आता एक 10-12 डॉक्युमेंटरी आल्यात आणि मी आश्चर्यचकित झालो, मी असं धक्का बसलाय, सुखद धक्का मला. सुंदर मुलांनी डॉक्युमेंटरी केल्या. अर्थात त्याच्यात तांत्रिक गोष्टी असू शकतात, पण त्यांना कळालंय की आपल्या गावात काय सांगायसारखं आहे, आपल्या गावात काय दाखवायसारखं आहे. माझं म्हणणं हे क्रिएटिव्हिटी आहे. बरोबर. आणि शेवटी साहित्यात काय असतं की आपण हे सगळं बघत असतो, पण नेमका सांगायसारखा अनुभव कोणता आहे हे जेव्हा लेखकाला कळतं तेव्हा तो गोष्ट लिहितो. किंवा हा जगण्याचा अनुभव, ही कविता होऊ शकते का, की आपण दोघं बोलतोय हे सगळे ऐकतात, ही कविता होऊ शकते का, करायची तर कविता होऊ शकते, पण लिहिलेली कविता कोणी वाचली पण पाहिजे ना. तर त्याच्याकरता हे जे तुम्हाला कळतं की काय सांगितलं पाहिजे आणि कसं सांगितलं पाहिजे, हा एकदा तुम्हाला एक रियाज झाला की तुम्ही एक चांगल्या साहित्याकडे वळू शकता. आणि नाही साहित्य लिहिलं तर माझं म्हणणं आहे सगळ्यांनी साहित्य लिहायची गरज नाही, कारण सगळेच लिहू लागले तर पंचायत पण होईल, वाचणार कोण. आपल्याला चांगले वाचक घडवणं ही पण आपलं काम आहे. बरोबर. की चांगले रसिक घडवणं, ज्याने उत्तम सिनेमा पाहावा, उत्तम संगीत ऐकावं, उत्तम म्हणजे पुस्तक वाचावं, नाटक उत्तम पाहावं, ह्याची गरज आहे. ह्याला सुद्धा या सगळ्या गोष्टीमधून, कारण का त्यांनी तुम्हाला काहीतरी प्रोजेक्ट फील्ड प्रोजेक्ट ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये आहे, किंवा जॉब ऑन ट्रेनिंग आहे काहीतरी, की OJT म्हणतात, तर त्याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग काय ते तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घ्या. आपण काय करायचो, नुसते काहीतरी लिहून काढायचो थेरी, पण तुम्ही जाऊन तो अनुभव घेणं हा या नवीन पॉलिसीमध्ये भाग असते. मला असं वाटतं की जीवनाला आपण सामोरे जाणं, जगण्याला सामोरे जाणं आणि अनुभवाला सामोरे जाणं म्हणजेच साहित्याकडे जाणं असा त्याचा अर्थ आहे. आणि लहान मुलांसाठी काय काम करणं सध्या गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं, की त्यांना साहित्याची आवड निर्माण व्हावी, स्पेसिफिकली मराठीची? मी थोडं या प्रश्नाचं उत्तर जरा स्पष्ट देतो. ते याच्याकरता की लहान मुलांना साहित्याची, वाचनाची आवड व्हावी असा आपला मोठा गंभीर प्रश्न आहे सगळ्यांचाच, पालक म्हणून काय शिक्षक म्हणून. पण मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं आहे की सगळ्यात आधी जर आपल्याला वाटत असेल की लहान मुलांनी वाचावं, साहित्याकडे वळावं, तर त्या मुलाच्या आई वडिलांनी आधी वाचायला सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे. लहान मुलं आई वडिलांचं कधी ऐकत नसतात, पण लहान मुलं आई वडिलांना फॉलो करत असतात. बरोबर. आता मुलं जर पाहतच नाहीत की आपले आई वडील कधी वाचतात, मुलं काय पाहतात, आपले वडील ऑफिसमधून येतात आणि मोबाईल ते बघत बसतात. आई काय करते, आई तांदूळ निवडते आणि समोर सिरियल चालू असते आणि तेव्हा आई म्हणते अरे जरा वाचन कर रे. कसं काय वाचन करेल तो? त्यांनी जर पाहिलं आपले वडील भालचंद्र नेमाडेंची हिंदू कादंबरी वाचत बसलेत, अरे हे काहीतरी एवढं पुस्तक वाचायचं असतं, तो फॉलो करेल. बरोबर. किंवा आई इंदिरा संतांची कविता वाचते, वा वा काय गोष्ट आहे, शांता शेळकेची कविता आई गुणगुणते. असं होत नाही. त्यामुळे आपण थोडंसं लहान मुलावर खूप आरोप करण्यापेक्षा पालकांनी सुधारलं
पालकांनी जर वाचायला सुरुवात केलं, पालकांनी जर थोडंसं वाचनाचं, साहित्याचं, चांगल्या चित्रपटाचं, संगीताचं जर वातावरण घरात निर्माण केलं. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भाषेचा मोठा प्रश्न आहे. आपण इंग्रजीकडे फार प्रेम म्हणून वळलेलो नाहीत, तर गरज म्हणून वळलेलो. कारण इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, तर त्याच्याशिवाय माझं पोट पाणी होत नाही, म्हणून मला इंग्रजीकडे जातो. हरकत नाही, तुम्ही जायला काही हरकत नाही, पण तुम्ही घरामध्ये तरी का बरं तुमची मातृभाषा नाही वापरत? बरोबर. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, एका न्यूजर्सीच्या किंवा संभाजीनगरच्या चौकामध्ये 2 माणसं बोलत उभे असतात आणि ते इंग्रजीत बोलत असतात. मग थोड्या वेळानंतर कळतं की त्या दोघांपैकी एक जण पाटील आहेत, दुसरे देशपांडे आहेत. अरे तुम्ही का इंग्रजीत बोलता? तुम्ही मराठी नाही बोलू शकत? आणि तुम्हाला मग मुलं फॉलो करत असतात, तुम्हाला तुमचं अनुकरण करत असतात. मग मुलं म्हणतात, अरे आपले वडील आणि काका इंग्रजीत बोलतात, मग आपण इंग्रजीत बोललं पाहिजे. आपला कुठल्याही भाषेला विरोध नाही. जर आपणच मराठी बोलणार, मराठी म्हणजे इथली भाषा म्हणून, मी जे हे तमिळनाडूमध्ये असतो तर मी तमिळ भाषेबद्दल हे बोललो असतो. बरोबर. तर मी जर मराठी बोलणार नसू तर कोण मराठी बोलेल? बरोबर. आपण लागली इंग्रजीत स्वाक्षरी करतो. खरंच मी एवढा इंग्रजीमध्ये तज्ज्ञ आहे का? पण उगीच मला काहीतरी कॉम्प्लेक्स आहे, एक माझ्यामध्ये न्यूनगंड आहे भाषेचा, म्हणून मी ते माझ्या घरावरची पाटी इंग्रजी. कोण माझ्याकडे बुश आणि कोण वाचायला येणारे माझ्या घरावरची पाटी? माझ्याकडे येणारे लोक मराठीच येणार आणि त्यांना मराठी कळणार. माझ्या घरावरची नेम प्लेट म्हणजे ती जी नावाची पाटी आहे ती का बरं मराठीत असू नये? मी मराठी चित्रपट का, मराठी पुस्तक का वाचू नये? चांगलं वाचा, कोणचंही पुस्तक वाचू नका, मराठी चांगलं मराठी पुस्तक वाचा, मराठी बोला. जेव्हा जेव्हा आपण मैत्रिणी आहोत, आपण कॅन्टीनला बसलोय, तर माझं म्हणणं आपण आवर्जून, आणि हे आपण दाक्षिणात्य लोकांकडनं शिकलं पाहिजे. खरं. त्या माणसांनी त्यांचा पोशाख नाही सोडला, त्यांचं खाणं नाही सोडलं. उलट आपण इडली डोसा खात, म्हणजे इडली डोसा खाणं मला खूप आवडतो आणि मी असं काही खाण्यापिण्यावर, भाषेवर संकुचित असा बिलकुल मी विचार करत नाही. जे जे चांगलं ते सगळं स्वीकारावं. पण माझं म्हणणं आहे की त्याचं आपण सगळं स्वीकारतो, मग तुमचं काही खानपान आहे का नाही ते सोडून दिलं का तुम्ही? किंवा तुमची भाषा, तुमची संस्कृती, तुमच्या गोष्टी, तुमचे रिच्युअल्स कुठे आहेत हे? तर या सगळ्याचा विचार आपण करायला पाहिजे, मग लहान मुलामध्ये ते पेरल्या जाईल. उगीच आपण त्यांना तत्वज्ञानाचं सांगायला लागलो, मुलांनो वाचन करा, मुलं वाचणार नाहीत. त्याच्याकरता आधी मला वाटतं की आई वडिलांनो वाचन करा आधी म्हणायला पाहिजे, मग मुलं वाचतील. अगदी खरं आहे सर. यानंतर अगदी छोटासा एक खेळ खेळूयात, रॅपिड फायरचा. मी काही प्रश्न तुम्हाला विचारते, त्याचे अगदी 1 सेकंदात तुम्ही उत्तर. अवघड नाहीत ना? नाही, अगदी सोपे आहेत. आवडता कवी? अवघड आहे, कारण हा रॅपिड फायरचा प्रश्न म्हणजे असं भाकरी आवडते का पोळी इतकं सोपं नाही ते. त्यामुळे मला एकाचं नाव घेतलं तर दुसरे 10 कवी असे उभे दिसतात बाजूला की यांचं काय करायचं. त्यामुळे मी याचं उत्तर, मला खूप कवी वेगवेगळे आवडतात असं म्हणेल. ओके. आवडता लेखक? तेच उत्तर. आवडतं शहर अंबेजोगाई की छत्रपती संभाजीनगर? खरं तर अंबेजोगाई, छत्रपती संभाजीनगर या दोनपेक्षा, म्हणजे दोनची तुलना करायची तर मी सांगू शकतो की आता मला छत्रपती संभाजीनगरच आवडतं, कारण मी इथेच राहतो आणि इथेच सगळं हे करतो. पण त्याच्यापेक्षा मी जे जन्मलो ते गाव सगळ्यात जास्त आवडतं. ओके. लिखाण करायला जास्ती काय आवडतं, लेख की कविता? सरळ कविताच. तुम्ही जर कवी झाला नसतात तर तुम्ही कोण झाला असतात आज? मला क्रिकेटर व्हायचं होतं. क्या बात आहे. मी खूप अंडर 16 पर्यंत खेळलो होतो, म्हणजे सांगणं पण हे आहे जरा. मी खूप ओपनिंग बॅटिंग करायचो, मी कीपिंग करायचो आणि मला तेव्हा स्वप्न सगळे क्रिकेटरचे पडत होते. पण मी क्रिकेटर नाही झालो. पण आता मॅच मात्र मी फार रसिकतेने पाहतो आणि माझं कोणी नाही पण मुलीला मी सांगत असतो की ह्याच्यानंतर हा याला बॉलिंग देईल, हा करेल. क्रिकेट हा खेळ सगळा व्यूहरचनेचा आहे. आपल्याला वाटतं आउट करायचा खेळ नाही, एक दबाव निर्माण करायचा खेळ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यूह कळायला पाहिजे, समोरच्याला कसं आपण अडचणीत आणायचं, असा एक गंमत आहे. याला लागूनच आता एक प्रश्न, IPL ची फेवरेट टीम कोणती? अच्छा. सध्या फेवरेट टीम माझी सध्या फार CSK. क्या बात आहे. माझी पण फेवरेट टीम CSK. आता RCB की MI? RCB. क्या बात आहे. नाटक की चित्रपट? नाटक. वा. आणि शेवटचा प्रश्न असा रॅपिड फायर मधला की काव्य संमेलन की अनौपचारिक काव्य मैफिल? अनौपचारिक काव्य मैफिल. वा. शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात.
तुमची एक सगळ्यात आवडती कविता, ती तुम्हाला का आवडते आणि ती आज या गप्पा गोष्टीच्या माध्यमातून तुमच्याच आवाजात आम्हाला ती ऐकायला खूप आवडेल. तर ती कविता. एक माझी कविता ही आवडते याच्याकरता मला की आता माझा एक तिसरा कविता संग्रह येतोय, त्याचं नाव आहे तथापि. आता तो 1-2 महिन्यात येईल. त्याचं मी मुद्रित शोधन म्हणजे त्याचं प्रूफ रिडिंग करतोय सध्या. म्हणजे आली स्क्रिप्ट माझ्याकडे प्रकाशकाकडनं. त्या संग्रहामध्ये ही सगळ्यात शेवटची, जशी पसायदान असतं ना कार्यक्रमाच्या शेवटी, तसं त्या संग्रहाच्या शेवटी ही कविता आहे. आणि कवितेचं नाव मागणं असंच आहे. आपल्या प्रत्येकाचं काहीतरी मागणं असतं. बरोबर. आणि तुम्ही काय मागता याच्यावरनं तुमची स्थान निश्चिती होते. म्हणजे मी जर समजा एखादं इन्क्रिमेंट मागितलं पगारात, पगार वाढ, तर मी कवी नाही होऊ शकणार, मी नागरिकच राहील. तुम्ही काय मागता, आणि मागण्याची फार मोठी परंपरा आहे. 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात हे जे मागितलं, किंवा तुझा विसर न व्हावा हे मागणं आहे. किंवा आमचे निदा फाजली नावाचे कवी आहेत, त्यांनी काय मागितलंय, गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला, चिडियों को दाने बच्चों को गुडधानी दे मौला, असं निदा फाजलीने मागितलंय. प्रत्येक कवी त्याच्या काळात काहीतरी मागत असतो. आणि ही मागण्याची जी परंपरा आहे, त्या मागण्याच्या परंपरेतला मी कवी आहे. आणि या काळातला कवी मी काय मागतो, अशी ही कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे मागणं. माझं मागणं काय आहे, कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात, आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. म्हणजे कोरभर भाकरी सगळ्यांच्या घरी झाकून ठेवलेली असते, पण मला असं वाटतं की आपण एवढे उच्च दर्जाचे सुसंस्कृत व्हावे की भाकरी भिकरी तर आहेत, पण कोरभर कविता पण आमच्याकडे आहेत. म्हणून आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर, खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावी पोरांना भिरभिर घेण्यासाठी. खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिर घेण्यासाठी, चिमुरड्यांचे खिसे भरून राहावे चॉकलेट गोळ्यांनी. किती छान. म्हणजे याच्यासारखी थोर गोष्ट नाही. आपण सगळ्यांनी आता थोडेसे आपण मोठे झालो. तुम्ही लहान मुलाला काय देता याला महत्व नाही, एक चॉकलेट किंवा एक संत्री गोळी देऊन बघा, त्याला ऑस्कर मिळाल्यापेक्षा जास्त आनंद असतो. आणि मला असं वाटतं की कधीही पण जेव्हा तुम्ही लहान मुलाला भेटता तेव्हा त्याला काहीतरी द्या, तो 100 पट जास्त तुम्हाला देतो त्याच्या बघण्यातूनच सुद्धा. म्हणून चिमुरड्यांचे खिसे भरून राहावे चॉकलेट गोळ्यांनी, सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर. क्या बात आहे. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर, लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात. काय कवीचं मागणं आहे बघा. येत नाहीत त्या चिमण्या, म्हणून लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात, दिवसांच्या भाकरी बरोबर, एक दिवस म्हणजे एक भाकरी, महिना म्हणजे 30 भाकरी, दिवसांच्या भाकरी बरोबर खायला असावं यच्च यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं. वा वा. दिवसांच्या भाकरी बरोबर खायला असावं यच्च यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं, जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात, तहानलेली ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेने. तहानलेली ओंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेने. कदाचित हे मी मराठवाड्यातलं कवी असल्यामुळे लिहिलंय, कारण आपल्याकडे पाणीच नसतं, दुष्काळ. आणि हे जे आता जागतिक युद्ध चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या ओळी काय महत्वाच्या आहेत बघा, की बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा, बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे. बॉम्बचे व्हावे रंगीबेरंगी फुगे, झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची, लुब्ध असावीत माणसं एकमेकावर. आपण उगीच द्वेष करतो एकमेकाचा. लुब्ध असावीत माणसं एकमेकावर, अंधारातलं कन्हनं ऐकू यावं उजेडात. अंधारातलं कन्हनं ऐकू यावं उजेडात, जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर.
म्हणजे सगळं संगीत जर एका मोठ्या पातेल्यात जर मिक्स केलं तर जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडावी लय श्वासाची, सापडावी लय श्वासाची. पृथ्वी नावाचा गोलगप्पा, पृथ्वी म्हणजे एक पाणीपुरी आहे. वा वा. पृथ्वीला पाणीपुरी म्हणण्याची हिंमत फक्त कवीमध्ये असू शकते. पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. वा वा वा. पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. लय नाही मागणं. वा वा. लय नाही मागणं, फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत 2 कोवळी पानं. वा वा. लय नाही मागणं, फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावेत 2 कोवळी पानं. आणि आता शेवटी, आणि माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला, माती कंटाळू नये झाडाच्या बाळांतपणाला. क्या बात है. वा सर, कमाल. खरंच खूप कमाल कविता आहे. तुमच्या बाकी सगळ्या कविता पण या बालसंग्रहातल्या अतिशय सुंदर आहेत, अतिशय कल्पक आहेत. आमच्या पिढीचं बालपण खूप समृद्ध झालं या कविता वाचून. या पुढच्या पिढींचंही ते व्हावं असं मला वाटतं. त्यासाठी तुम्ही जसं म्हणालात तसं पालकांनी आधी पुस्तकं वाचायला लागावीत. आणि खरंच हे साहित्य एक आनंद देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि एक समाधान ज्यातून आपल्याला मिळतं ते वाचन करून खरं तर आपल्याला मिळू शकतं असं खरंच मला वाटतं. तुमच्या साहित्याने मी आत्ता म्हणलं तसं आमची ही पिढी समृद्ध झाली, यापुढची ही पिढी समृद्ध व्हावी अशी नटराजाच्या चरणी प्रार्थना करूयात. आज तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा गोष्टीसाठी मुलाखत दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. असेच व्हिडिओज ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.